नमस्कार, मंगल मराठी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत नारळी भात। नारळी पौर्णिमा जवळ आली आहे, रक्षाबंधनही आहे, त्याच्यासाठी आपण नारळी भात बनवणार आहोत। पण त्याआधी जर अजून तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, कारण दर मंगळवारी आणि गुरुवारी मंगल मराठी रेसिपीवर यूट्यूबवर मी नवीन रेसिपी अपलोड करत असते बरोबर 11 वाजता, त्या तुम्हाला पाहता येतील। आणि असाच सपोर्ट करत राहा। तर बनवूया आपण नारळी भात। आणि नारळी भातासाठी आपल्याला पहिल्यांदा आपण काजू तळून घेणार आहोत। मी त्याला एक छोटा चमचा तूप घातलाय, हे आपण तुपात करणार आहोत। आणि मंद आचेवर आपण करायचे गरम करून घेते। परतायचे ते आपल्याला। काढून घेऊया आपण हे। याच्यात आपण मनुका पण आपण परतून घेणार आहोत। हे आपण काढून घेणार आहोत आपण। आणि याच तुपात मी टाकणार आहे लवंग, वेलची, आणि आपल्याला याच्यावर तांदूळ परतून घ्यायचे। त्याच्यासाठी मी एक कप तांदळाचा मी नारळी भात करणार आहे। 1 कप तांदूळ, त्याला 2 कप पाणी, मी पाणी गरम करत ठेवलं आहे। आणि हे तांदूळ मी धुवून घेतले आणि ते परतून घेऊया आपण। धुवून पाणी काढून घेतलं, त्यातलं भिजत ठेवले नव्हते मी हे। आपल्याला नारळी भाताला 1 कप तांदूळ, 1 कप नारळाचा चव आणि 1 कप गूळ समप्रमाणात घ्यायचं आपल्याला हे सगळं। याच्यात मी आता गरम पाणी केलंय, मी ते घालणार आहे। त्याला आपण शिजवणार आहोत हे 10 मिनिटं। गॅस आपण भात झालाय आपला, आणि हा गॅस ऑफ करणार आहे केला मी। आणि याला आपण एका प्लेटमध्ये काढून मोकळा करून घेऊया, आणि हा थंड झाल्यानंतर आपण नारळी भात करूया। आपला भात थंड झाला आहे, हा मोकळा करून घेतला आहे मी। आणि आता आपण नारळी भात करायला घेऊया। कढई तापत ठेवली आहे मी, पुन्हा त्याच्यात थोडंसं तूप घालणार आहे मी आता। आणि त्याच्यात घालणार आहे हा
1 कप नारळाचा चव, त्याच्यातच घालणार आहे मी हा 1 कप गूळ आणि ह्याला आपण आता छान मिक्स करून घेणार आहोत. आणि आता आपण याच्यात गूळ विरघळलं, याच्यात वेलची पावडर घालणार आहोत. मनुका, थोड्याशा आपण काजू, सगळं मिक्स करून घेणार आहोत. आणि यात आपण आता हा भात घालणार आहोत. आणि आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे सगळं. अलगद हाताने करायचं आहे. मी याला कोलम वापरला आहे नाळी भातासाठी. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बासमती तांदूळ पण वापरतात, आंबेमोहर तांदूळ पण वापरतात, छान लागतो. मला कोलम अतिशय आवडतो, त्याच्यात छान सुटसुटीत होतो भात. आपण 5 मिनटं वाफवून घेणार आहोत. 5 मिनटं झाली आहेत, आपला भात छान मुरला आहे. गॅस बंद करूया आणि एक 5 मिनिटांनी थंड झाल्यावर आपण सर्विंग डिशमध्ये काढून घेऊया. आणि आपण आता भात आपला मुरला आहे, आपण या बोलमध्ये काढूया. त्याच्यात मी डेकोरेशनसाठी काजूचे 4 तुकडे आणि मनुका लावल्यात. आणि याच्यात मी भात काढणार आहे. आणि हा आपण आता सर्विंग डिशमध्ये काढूया. आणि आपण आता याला डिशमध्ये काढूया. तयार आहे आपला नारळी भात. आणि हा आपण नारळी पौर्णिमा आहे, रक्षाबंधन येत आहे, तेव्हा आपण करू शकतो. नक्की करून बघा. तयार आहे आपला नारळी भात. सोपा आहे, पटकन होणारा आहे. नक्की आवडेल तुम्हाला. नक्की बनवून बघा आणि मला तुमचा अनुभव माझ्यापर्यंत नक्की पोचवा. आणि मी तुमच्याकडून तुमचे जे अनुभव तुम्ही शेअर करता त्याची मी वाट बघत असते. मला तुमचे काही तुम्हाला मला सूचना द्यायच्या असतील तर त्याही द्या. नक्कीच त्या स्वागतार्ह आहेत. पण त्याआधी अजून माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनाच्या बाजूला बेलचं बटन आहे, त्याला जर क्लिक केलं तुम्ही तर माझ्या नवीन रेसिपी मी अपलोड करत असते त्यांचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. माझ्या रेसिपीना लाईक पण द्या आणि त्या शेअर पण जरूर करा. असाच सपोर्ट करत राहा. आणि माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.